स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। पुन्हा एकदा मागण्यांसाठी तुम्ही 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आंदोलनाचं कसं स्वरूप असणार आहे आणि मागण्या काय 29 ऑगस्टला हे शेवटचं निर्णायक आंदोलन होणार आहे। सरकार सारखं एडत करायचं काम करतं। हैदराबाद गॅजेटचा GR काढला, त्यानुसार प्रमाणपत्र वाटप केले जात नाही, व्हॅलिडिटी दिल्या जात नाही। 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कोणते प्रमाणपत्र देत नाही। सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेटियर, औंध पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर हे आम्ही 3 वर्षापासून घ्या म्हणून सांगतोय, तेही घेतलं जात नाही। जाणून बुजून व्हॅलिडिटी तर सर्रास रोखल्या, काही कारण सांगू। मग जर आमचं असून दिलं जात नाही तर आता आम्ही शांत किती दिवस बसायचं? म्हणून पोलीस साहेबांना सांगणं, तुम्ही हे का देत नाहीये? का तुम्ही गुन्हे मागे घेतले नाही? का तुम्ही EWच्या SBCच्या पोरांचा वाटोळा केला? का तुम्ही OBCचा JR काढला मराठ्यांसाठी, सगळ्यांना सोयी सवलतीचा, तरीही तुम्ही त्या का लागू केल्या नाहीत? सारथीपासून महामंडळाच्या सगळ्या योजना कायमस्वरूपी बंद आहे। पंजाबराव देशमुखांची योजना बंद, पोरांना हॉस्टेल नाहीये, पोरांना परराज्यातल्या शिक्षणासाठी कुठल्या सुविधा नाहीये, फक्त सांगायचं आणि JR काढायचं। मग आता 3 वर्ष ऐकलं, आता मी ऐकत नाही। हे शेवटचं आंदोलन होणार आणि राज्यातल्या मराठ्यांना आवाहन केलंय की घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागायचं। आंदोलन शांततेत होणार 29 ऑगस्टला। 28 ऑगस्टच्या आत जर मागण्यांची सगळ्या अंमलबजावणी म्हणतोय मी, JR तुम्ही नुसतेच काढताय, नदी लावताय, अंमलबजावणी केल्या नाही तर 29 ऑगस्टला आमरण उपोषण कठोरपणाने सुरू होणार, निर्णायक आंदोलन होणार। त्याशिवाय आता माग आम्ही सर करणार नाही। जे होईल ते होईल, आता आम्ही तयारी ठेवू। प्रत्येक वेळेस समाजाच्या हितासाठी आम्ही प्रत्येक आता त्यांनी OBCचा JR काढला, हैदराबादचा JR काढला, प्रमाणपत्र काही प्रमाणात वाटप केले, आता लगेच बंद झाले पूर्ण। अधिकारी सांगतायत सरकारकडून आम्हाला शासन निर्णय आणि नियमावली दिली नाही, नीटकी SOP दिली नाही, घरी त्या पण होईना, प्रमाणपत्र पण। मग आता थांबणार किती? मी त्याच वेळेस सांगितलं होतो, तुम्ही सगळे पत्रकार 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नका। त्याच्यानंतर मी आता 2 महिने वाट बघितली, जे ते म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं शेवटचं आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका 29 ऑगस्ट। म्हणून मी आज 29 जुलैला घोषणा केली, माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा, 100% मी पूर्ण घेणार आहे, पूर्ण। टार्गेट केलंच नाही, का देत नाही ही प्रश्न विचार, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं ठेवू। आम्ही विखे पाटलांना लाड बोलून विचार, फडणवीस साहेब हे का देत नाही? टार्गेट केलं नाही 29 नंतर होऊ शकते, 29 ऑगस्टच्या नंतर मी मग कोणाला सोडणार? 28 ऑगस्टच्या आत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची, जर केली नाही तर 29 भयंकर मोठं आंदोलन उभं राहणार आहे। राज्यातले मराठी पुन्हा एकवटणार आहेत, पण आता घेतल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही। मला वाटतं सरकार आणि अधिकारी काहीतरी मराठीची खोटा डाव खेळले, त्यांनी JR काढले काही म्हणून प्रमाणपत्र वाटप गॅजेटनुसार झाले तर झाले, काही अधिकारी व्हॅलिडिटी देत नाही, प्रमाणपत्र देत नाही। अधिकारी टाकले ते सरकारवर, सरकार टाकते अधिकाऱ्यावर। गॅजेट जर आमचं आहे तर त्यानुसार आम्हाला एक खटी लगेच वाटप पाहिजे। निर्णायक शेवटचं आंदोलन म्हणजे काय? लगेच पाहिजे। मराठवाड्यातल्या मराठ्यांना लगेच तुम्ही नंतर लगेच वाटप पाहिजे। 3 वर्ष वेळ देणार, किती देतो सरकार? गॅजेट मध्ये इतकी नोंद आहे ना,
तितक्या नोंदीचं प्रमाणपत्र लगेच वाटप कर. 12 दिवशी 13 दिवशी तवर आंदोलन सुरू आहे. आज तिथून मागे तसं नाही केलं. इथून माग काय मागितला महिनाभर वेळ, ठीक आहे दिला. आता वेळ नाही. गॅजेट मध्ये जेवढ्या नोंदी आहेत त्या नोंदीचं प्रमाणपत्र लगेच द्यायचं. तव आंदोलन सुरू. व्हॅलिडिटी जर दाखल केलं तर लगेच द्यायचं. तव जेवढे पोरं नोकऱ्याला घ्यायचे राहिले ते लगेच घ्यायचे तरच सुटते आंदोलन. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र लगेच द्यायचे तरच सुटते आंदोलन. म्हणजे आता सोक्ष मोक्षचे डायरेक्ट लगेच द्यायचं. व्हायचं पण लगेच द्यायचं. मंत्रालय स्थापन लगेच करायचं. ओबीसी सवलती आणि सोयी सुविधा लागू केल्या ना, तुम्ही केल्या ना, त्या लगेच त्याच्या अंमलबजावणी करून पोरांना त्याचे बेनिफिट झाले पाहिजे. कर्तव्य लागू होईल ते जमणार. जेवढे विषय 23-24 या 24 विषयाचा कायमचा तुकडा इथंच बसून करायचा. आंदोलन सुटल्यावर नाही, उपोषण सुटल्यावर नाही, त्याशिवाय सुटत नाही. इतकी टोकाची भूमिका आता आम्ही समाजाने शेवटची घेतली आणि 1 महिन्यात आम्ही पूर्ण मिळवणार. आणि कसं देत नाही त्यांनी बघ. आम्ही आंदोलन सुरू करणार आहे. मराठा समाजाला पण सांगितलं, ज्यांचे प्रश्न आहेत, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले नाहीत, व्हॅलिडिटी दिल्या, त्यांनी अर्ज घेऊन दया बलिदान गेलेल्या कुटुंबापासून केसेस पासूनच्या सगळ्या पोरांना बोलवलंय. ईडब्ल्यूच्या पोरांना बोलवलंय, एमपीसीच्या पोरांना बोलवलंय. महामंडळाचे साथीच्या कोणाला योजना मिळाल्या नाहीत, परतावे मिळालेले ते सुद्धा पोरांनी या. एसीबीसीच्या कोणत्या पोरांच्या निवडी झाल्या त्यांना नियुक्त्या दिल्या नाहीत, त्यांनी पण या. 28 ऑगस्टला सोक्ष मोक्ष समोर करायचा. सरकारने या लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले नाहीत, यांना व्हॅलिडिटी दिल्या नाहीत. सरकार बोलायला जागा नाही ठेवणार. सरकार खोटं बोलतं. व्हॅलिडिटीला ठेवल्या नाही म्हणतं, पेंडिंगच नाही असं म्हणतं. पेंडन्सी नाही असा फडणवीसांचा म्हणणं आहे. पेंडन्सी नाही. अधिकारी चुकीचा आकडा देत आहे. परत हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज नाही, एकही पेंडन्सी नाही असं फडणवीस साहेब म्हणतात. आम्ही 28 ऑगस्टला तुम्हाला आहेत का नाही प्रमाणपत्र सगळे पाहिजे. टोटल हैदराबाद गॅजेट यांचे सगळे जी आर अंमलबजावणीसह पाहिजे. आणि जे ओबीसीला वंशावली आहे, ज्या ओबीसीला नियम आहेत व्हॅलिडिटीसाठी त्याचप्रमाणे करा ना. आम्हाला वेगळं कसं काय की याचा नात्यात नाही, त्याच्या नात्यातलाच नाही, तुमची वंशावळ नाही. ज्या माणसाला कोणते प्रमाणपत्र घ्यायचं त्याचीच वंशावळ घ्यायची. सरकारने आता मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यायचंय का नाही, आंदोलनाची दखल घ्यायची का नाही ते त्यांनी ठरवायचं. मराठे बघणार आहेत. नाही आल्यावर खरोखर मराठ्यांना पसंतच होते. ही संदेश महाराष्ट्रातल्या मराठ्यात जाणार आहे. आणि तो एकदा संदेश गेला आणि एकदा रोष नाराजीचा निर्माण झाला की 2029 ला सरकार गेलं. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.